महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एचपीएमचा गलथान कारभार, केजडी नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करूनच रस्ता बनविला। 25 वर्षापूर्वीच्या पुलाचे पाडकाम केलेच नाही, सावित्री नदीसारखी दुर्घटना होण्याची शक्यता। एचपीएम कंपनीने 25 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलावरच रस्ता बनवून अंदाजपत्रकाप्रमाणे पूल व रस्ता न बनवता जुन्या पुलावर डागडुजी करून प्रशासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की एचपीएम कंपनीने अहमदपूर ते पुणे रस्त्याच्या कामाचे टेंडर घेतलेले असून रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे केले आहे। तसेच रस्त्याच्या कडेला बांधलेल्या नाल्याही निकृष्ट दर्जाच्या असून मुदतीच्या आत कोणतेही काम पूर्ण केलेले नाही। या प्रकरणी केजच्या नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करूनही काम अद्याप पूर्ण केलेले नाही। अशातच केजडी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ता बनवला, परंतु पुलाच्या मधोमध माजी मंत्री कैलासवासी विमलताई मुदंडा यांच्या काळात 25 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या पुलावरच रस्ता बनवला आहे। या राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक 24 तास चालू असते, त्यामुळे भविष्यात सावित्री नदीवरील दुर्घटनेप्रमाणे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या महामार्गाच्या दर्जाच्या देखरेखीसाठी NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांची जबाबदारी असूनही रस्त्याची गुणवत्ता राहिलेली नाही। वेळीच एचपीएम कंपनीला समज देऊन रस्त्याचे व पुलाचे काम गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे। तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेला कोण जबाबदार राहील याचा विचार करणे गरजेचे आहे। दरम्यान या प्रकरणी कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नागरिकांनी केला आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।